भुसावळ शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सज्ज। नाहटा महाविद्यालयात राईस मिशन अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती। दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी भुसावळ शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षतेसाठी तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी जळगाव पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी भुसावळ उपविभागातील दामिनी पथकाच्या नव्या वाहनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनास आता भुसावळ शहरात दामिनी पथक पूर्णपणे कार्यरत झाले आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी तसेच शहरातील महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने या विशेष दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। महिला व मुलींच्या सुरक्षतेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे, शाळा महाविद्यालय आणि वर्दळीच्या परिसरात टवाळखोरांचा बंदोबस्त करून सुरक्षित वातावरण निर्माण करणे तसेच अडचणीच्या वेळी महिला व मुलींना आवश्यकतेनुसार त्वरित मदत व योग्य मार्गदर्शन करणे हा या पथकाचा प्रमुख उद्देश आहे। नाहटा महाविद्यालयात राईस मिशनची मोहीम महिला सुरक्षेसोबतच तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी भुसावळ येथील नाहटा महाविद्यालयामध्ये पोलिसांच्या राईस मिशन निमित्त एक विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी राईस मिशन बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर आणि भविष्यावर होणाऱ्या भयंकर दुष्परिणामाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली। या जनजागृती अभियानाचे औचित्य साधून महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी अँटी ड्रग्स या विषयावर एक चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते। सदर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण 15 मुला-मुलींची निवड करण्यात आली। या विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांची प्रमुख उपस्थिती होती। यासोबतच नाहटा कॉलेजचे प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला, मुली, विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे। याला जोडून समाजाला पोखरत असलेल्या अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामाबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा विधेयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। कार्यक्रमाबद्दल काय बोलणार आहात आपण? हा एक जळगाव पोलिसांचा इनिशिएटिव्ह आहे, मिशन राईस। आपल्याकडे वाढती नशाचे जे आपले प्रकार आहेत त्याच्या विरोधामध्ये आम्ही मिशन राईस हा प्रोग्राम आज नाहटा पोलीस हा भुसावळ येथे कंडक्ट केला। त्याच्यामध्ये आम्ही काही व्हॉलंटियर्सला देखील याच्यामध्ये अपॉइंट केलं त्यांना आणि एक अतिशय चांगली नशामुक्त अभियानासंदर्भामध्ये एक पेंटिंग कॉम्पिटिशन आपण या ठिकाणी घेतलं। त्याचं देखील आम्ही प्राइज डिस्ट्रीब्युट करण्यात आलं। सर, जळगाव जिल्ह्यामध्येही देखील नशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, जसे कॉलेजेस असेल, बस स्टँड वगैरे असेल, तर यासाठी पोलिसांतर्फे काय आयोजन वगैरे करण्यात आलेले आहे? काय कडक मिशन राईस हा प्रोग्राम त्याच्यासाठी घेतलेला आहे जेणेकरून सर्व समाज त्याच्यामध्ये यावा, तरुणाई त्याच्यामध्ये यावी आणि सगळ्यांनी मिळून आपण जळगाव नशामुक्त कसं करते याच्यावर कारवाई करू। विशेष काही टीम नेमणूक केली आहे का? आपण कारवाईसाठी नेहमीच टीम्स आपल्या तयार असतात, परंतु समाजाकडनं प्रतिसाद देखील तेवढा आला पाहिजे आणि नशामुक्त ही सगळ्यांची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी। तर दुसरं, जळगाव जिल्ह्यापर्यंत ड्रग्स येऊन ठेपलेला आहे, तर या ड्रग्स वगैरे जे आहे मोठं सेवन, हे रोखण्यासाठी काय उपाययोजना वगैरे करण्यात येईल? आपण यावर्षी साधारणतः 3,70,00,000च्या वर आपण ड्रग्सचं सीज केलेलं आहे। 2025 मध्ये देखील आपण 6 करोडच्या आसपास आपण ड्रग्स सीज केलं, त्यामुळे कारवाई आपण मोठ्या प्रमाणात करतो।